ठीक आहेस का तू? हम्म. चिडलायस का अजून? त्याने काय होणार आहे का? अर्जुन असं नको ना रे बोलू. नाही पण मी चिडून नाही बोलत आहे. काय त्याच विषयावर बोलायचं झालं की बोलून आता. आणि हे तुला आजच वाटलं का वाटतच आलंय फक्त आज बोलून दाखवलं? अर्जुन तू मला हे दुसऱ्यांदा विचारतोयस. तुझा माझ्यावर विश्वास नाही का रे राहिला? काय माहिती अप्पे, सगळंच घडलंय. अर्जुन असं नको बोलू खरंच. एकतर ना आज तू सगळ्यांसमोर हात जोडले मला लय कसं तरी होतंय. त्यासाठी सॉरी. मी लईच रागावलो तिकडे तुझ्या सगळ्यांसमोर. मी तुझा राग समजू शकते. पण अप्पे मी नाही समजू शकत. तू जे काय म्हणतेस ना बाळ जिवंत आहे, ते मी कधीच नाही समजू शकत. अर्जुन खरंच सॉरी. हे बघ यानंतर असं नाही होणार, कधीच नाही होणार. हे असं बाळाचा आवाज आला ना की मग माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो. पण मी रोखेन आता इथून पुढे स्वतःला. म्हणजे तुला वाटतच राहणार? अरे मला जे वाटते तो भास आहे हे पक्क मला माहिती म्हणून सांगतेय. अप्पे अर्जुन मी खरंच म्हणते. हे बघ यानंतर असं कधीच नाही होणार असं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. अर्जुन बाळाबद्दल काय वाटतं रे तुला? वहिनींनी आणलेलं आपल्या मला दादा वहिनींसाठी चांगलं वाटतंय. म्हणजे हे जे काय होतंय ना त्यांच्या आयुष्यात ते ठीक आहे, पण हे बरोबर आहे का चूक ते नाही कळते ना. हा ना ग, म्हणजे बघ ना कुणाचं बाळ असेल, कुठून आणलं असेल, चोरीचं असेल तर. अर्जुन चोरीचं असेल तर? चोरीचं बाळ असेल तर त्या बाळाच्या आईची काय अवस्था झाली असेल रे? बेकार अवस्था झाली असेल तिच्या आईची. ते अगं सोपं नाही. दुसरा काढला असेल तिने, अन्न पाणी सोडलं असेल, माहितीये का? नाही तू ना अर्जुन ह्या सगळ्याचा शोध घे ना खरंच. आणि जर ते बाळ चोरीचं नसेल ना तर मग तर आपल्या घरी राहील ते बाळ. अर्जुन का कोणास ठाऊक असं वाटते की ते बाळ आपल्याच घरात राहणार आहे. राहील बाळीत. पण अप्पे बघ आता बाळ घरात आले आपल्या, तुला अजून वास होते आली, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन. नक्की? हो अप्पे नक्की? हो. अप्पे हं? झालं? नाही काही नाही. ए आई, अगं काही कळतं का नाही? हा तुला म्हणलं तिकडे यायचं रे भाऊ, इकडे कसं आली तू? फिरायला नाही आले मी. अरे तुझ्या काळजीपोटी आले इकडं. का काय झालं? मला एवढी भूक लागली, समोरचं ओढून घेतलं डायरेक्ट. का एवढी माती खाल्ली त्याने पोट नाही भरलं का तुझं? होय रे? आई उगं टोमणे मारू नको, काय ते नीट बोल. अरे बंट्या, अरे ती त्या रुपालीची भावली फेकून द्यायची काय गरज होती? आता काय संग घेऊन फिरू का? काय तू पण आहे. अरे कुठं तरी फेकून द्यायची, नाहीतर जाळायची, नाहीतर खड्डा करून पुरायची ना. एवढं बी डोकं चालत नाही का तुझं? हा तू हरजे आता शोधणार हाय, काय करायचं? बरं मला सांग, तू तिकडं त्या मंदिराकडे गेला होता, तुला कोणी बघितलं नाही ना तिकडं? अरे मुडद्या, डोळे फुटले का काय तुझं? नाही कोण नाही बघितलं. तू काही टेन्शन घेऊ नको, तू घेऊ नको, मला बी देऊ नको. आणि जरी त्या अर्जाला बावली सापडली असली तरी तो आपल्यापर्यंत कसं काय पोहोचणार? आपला काय समज? टाकली असेल कोणतरी. अरे बाबा, तो अर्जा आहे अर्जा, तो काय बी शोधू शकतो. तुला माहितीये ना, माग मी दागिनं चोरलं होतं, तेव्हा कसं त्याने शोधून काढलं? हा हे बी खरं आहे बघ. तेव्हा अर्जा आहे ना उलट्या डोक्याचा आहे, तेव्हा असा विचार करूच शकतो बघ. तुला माहितीये का म्हणत्या, जरा जरी एवढूसा जरी त्याला माग लागला ना तर बाळा आपला ही शयच संपला बघ. नाही त्या अर्जनातलं जरा जरी कळलं ना तर आपण डायरेक्ट सगळं सोडून जायचं.
तर आपलं काय करणं आहे बघ. हा ना, म्हणून तुला म्हणते अजून बी आठवतो. तुला कोणी तिकडे बघितलं नाही ना, किंवा काय तुझं काय तिथं हरवलं पडलं बिडलं नाही ना? नाही काय, उलटे ना तू इकडे आलो नको होतंस. आता तू इकडे आलीस ना त्याला शंका येईल. आता लक्षात ठेव, इथून पुढे जे काय असं ना सगळं फोनवर बोलायचं काय. तू का बस रे, नीट काम करत जा जरा. मला नको शिकू, जरा स्वतःची कामं नीट करत जा. मी त्या भीतीनं जेवले बी नाही. आता एवढं सगळं खाल्लंच की तू. नाही, एवढी जाणे नाही माझं पोट भरलं. अजून आहे का काय घरात? आता काय नाही करत. ए बांट्या, चल मग बाहेर जाऊन काय तर खाऊन येऊ. आई आता झोपायचा टाइम झाला, आता कुठं बाहेर जाते. नाही, चल 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 बाहेर जाऊन खाऊन येऊ काहीतरी. उठ आई, उठ ना, तुझं पण ना. उठ उठ. बापे, तुला असं काम करताना बघायची ना सवयच नाही राहिली बघ. जाऊ दे, आता केली पाहिजे ना सवय, कारण तुला कामावून काढून टाकली. आता तुझी नोकरी गेली म्हणल्यावर घरातली कामं तर तुला करायलाच लागतील. मावशी, तुम्हाला शांत बसून नाश्ता जातच नाही का हो? झोप झाली आमची. आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायला आलोय. अरे वा, अगदी गोरपानं देखणं बाळ आहे, हा? एवढं गोड बाळ कोण सोडून गेलं असेल? अहो त्याचे डोळे तरी बघा, मला तर एकदम अगदी ओळखीचे वाटायला लागलेत. ए रुक्मिणी, काही येडबीड लागले का काय तुला? हा, ओळखीचे डोळे कसे असतील ग? रुपाली, आणि माझ्याकडे दे त्याला. हा, हळूच घ्या. अली आ आ. कसलं ते गोडूलं ते. अप्पे, अप्पे. हं? अगं तिकडं का अशी एकटीच उभी राहिलीस? इकडे ये. नाही, अगं तिला रुपालीनी सांगितलंय की बाळाच्या आजूबाजूला बी फिरकायचं नाही म्हणून. असं काही नाहीये मावशी. आणि रुपाली, तू पण हे डोक्यातून काढून टाक. आधी जर तुला काही वाटलं असेल ना, तर तेव्हाचा मुद्दा वेगळा होता. वेगळा होता म्हणजे? सर, राहू द्या, ठीक आहे मी इथं. घापे ये की इथं. आपण बाळाला नाऊ माकू घालू, आंघोळ घालू, छान छान, है ना? अहो मला तर आताच वाटायला लागलंय, याचा पायगुण एकदम चांगला आहे बघा. हो आई, आणि कालपासून अजिबात रडला नाही तो. रात्री रडत होतं. काल रात्री रडत होतं का? नाही, तेच तर सांगते ना मी. अजिबात रडला नाही, गाढ झोपला होता. रडत होतं काल म्हणजे रुपाली तुझी झोप लागलेली. पण अपर्णा, तुला कसं काय कळलं या ठिकाणी? ते रात्री तहान लागलेली, किचन मध्ये पाणी प्यायला आले ना, तेव्हा आवाज आला. हां, काय नाही. खोटं बोलतेय कापी? का बरं? मग उठला असेल जरा, म्हणून रडला असेल ना. पण आई, गाढ झोपला होता तो. हा, हो ना. चला आपण आता ह्याला आंघोळ घालू, छान छान आंघोळ घालू बाळाला. हो. चला. मी पिऊन निघतो. सुजया, आजकाल तू एवढंच म्हणत असतो, हा? येतो आणि जातो आणि चल पिऊ. आता तुमचं घर आहे सरकार, तुम्हाला अजून काय बोललेलं चालतं का? चल पिऊ. अर्जुन, तू बाळाला नाही घेतलंस? हां,
घेतो की. काकाकडे द्या. कशा गोडे बाळ दादा. मी निघतो कामाला, बघतो काय सापडते का, शोधतो. काय शोधायचंय भाऊजी? अगं काय नाही, तू हे बघ लिस्ट बघ, बाळासाठी काय राहिलंय का आणायचं. हं? अर्जुन तुझा. हा. हो, बाळासाठी पावडर लिहिलीच नाही तुम्ही. अरे हो, पावडर लिहायचीच राहिली या ठिकाणी. लिहितो. हं? आत्ता बाळाला दूध लागते, पण हळूहळू त्याला खायला सुरू करायला लागेल ना, ते पण आणायला लागेल आपल्याला. अगं होय रुपाली, मी आहे की, काळजी करू नकोस हा. आपण खाऊ पण आणू त्याला, पण आधी आपण आता त्याला आंघोळ घालू. हा, छान छान आंघोळ घालू बाळाला. चला. शंभो करायची. चला शंभो करायचं. अप्पे काय ग? काय नाही, आवरते आत. हाय. कपडे दे रे. हो साहेब, चिठ्ठी द्या की. आता रोजचं गिरायक आहे, चिठ्ठी कशाला पाहिजे तुला? अहो, ते मुद्दा नाही हो. इथं ढीग बघा, आणि आम्ही तुमच्या चिठ्ठीवर काकडा लावतो आणि ते तुमचे कपडे पण लावतो, म्हणून मागतोय. कधी टाकले तू कपडे? काल सकाळी. मग बघा की साहेब, अहो सापडेल चिठ्ठी. काय कटकट आहे रे तुझी. आठवणार आहे कुठं टाकली ते? कुठं टाकली चिठ्ठी? आता मला हे सगळं शोधायला लागेल. आता काय दुकान सोडून गेले कपडे? शोध की असेल कुठेतरी, शोध. अरे देवा. ओ साहेब, आवा का की? अरे कपडे घेऊन जावा की. अरे ठेव तुझ्याकडेच. अरे काय खोळ माणूस आहे काही. साहेब अहो काय ही? काल घरच्यांना घेऊन देवळात गेलतो मिरवणुकाच्या. तर रुपाली वहिनींचं माहितीच आहे तुला. बाहुली घेतात हातात, बाळाबाळ करत बसतात. काल गेलो तिथं, काय म्हणजे बाहुलीच्या जागी ओरिजिनल बाळ ठेवलं? तेच तर साहेब लय विचित्र झालंय बरं काही. पण हे झालं कसं? तेच तर कळायला मार्ग नाही ना चिंचुके. आणि वहिनींनी पण ते बाळ उचललं रे. त्यांना कुठं कळतंय की बाळ कुठलं, बाहुली कुठली काय. त्यांनी उचललं आपलं. आत्ता घरी आहे बाळ ते. काय मग आपण ही बाळ ठेवलं कुणी? काय कळायला मार्ग नाही. म्हणजे लोक आणून देवळाच्या बाहेर बाळ ठेवते हे ऐकलंय मी आजपर्यंत. हे मॅटर काहीतरी वेगळं आहे बरं का चिंचुके. साहेब तुम्ही म्हणताय ती बरोबर. म्हणजे आपल्या बाहुलीच्या जागेवर त्यांनी ओरिजिनल बाळ आणून ठेवले. आणि ते बाळाला काय बोलता येतं का काय होतंय? नुसतं रडतं येते. चिंचुके आपल्याला शोध घ्यायला लागणार आहे. तू एक काम कर, देवळापाशी जा, जरा चौकशी कर. म्हणजे काल कोणी बघितलंय का बाळ ठेवताना, नाही तर पळून जाताना, रडण्याचा आवाज, काय पण जे काय असेल ते तरी माहिती मिळेल नक्की. अय चिंचुके काय ना साहेब त्याची माहिती काढू आपण. अहो पण साहेब
आजपर्यंत अशी केस आली नव्हती आपल्याकडे. हा ना चिंचुके, आणि केस पण नेमकी बाळाची आहे त्यामुळे मला साहेब तुम्ही ह्याच्यात पडू नका. काय तुम्ही बघतो, मी चौकशी करतो. आणि चिंचुके असं डायरेक्ट नको विचारू लोकांना, जरा अंदाज घेऊन चौकशी कर. मला तर वाटतं गावातलंच कोणतरी असणार आहे. हा साहेब, मी काय करतो माहिती आहे का, गावात नुकती कोणाच्या घरात डिलिव्हरी झाली का बघतो, तिची चौकशी करतो. तसं कर तसं कर. साहेब मी येतो. तुम्हाला काय पाहिजे का, काय आणू दे का बाहेरनं? चहा सांगित फक्त होता. हां येतो. मला माझ्या बाळाला विसरायचंय, इथे काही वेगळंच चाललंय. हा बाळाचा विषय काय माझा पिच्छा सोडा. कोणाचं असेल हे बाळ? ए शोधा शोधा म्हणजे सापडलो. तसं काय? चिंचुकेच्या तर आता ह्यो कशाला आला इकडे मरायला? काल तर बाळ रडण्याचा आवाज इथनच आला होता. म्हणजे इथं नक्कीच काहीतरी सापडेल. शोधा चिंचुके शोधा, काहीतरी सापडेल. चुकून भिहलाय ना, ह्या गोष्टी नाही सापडल्या पाहिजे. तर अर्जाला फिक्स कळून जाईल ह्या रुपालीचं बाळ मुद्दाम कुणीतरी बदलले म्हणून. अर्जा चिंचुके, अरे इकडे काय करतोय? आहो ते हे आलो तो. काय ते? आहो ते हे याला आलो होतो याला. काय चिंचुके, शोभते का तुला हे? आहो ते हे मन. एक काम कर, ते देवळाकडे जा लवकर. तू ऊन पडलं परत की मग लोक जातील घरी. चौकशी कर जाऊन लवकर. हो हो जातो जातो. हा लवकर. शोधा चिंचुके शोधा. रुपाले ऐक ना, अगो बाळाच्या आवाजाने बाया घर कसं भरवून गेल्यासारखं झालंय ग. ह्या घराला सुखाचा दिवस फक्त तुझ्यामुळं तुझ्या बाळामुळं आलंय बघ. बर, बाळाची आंघोळ चालली वाटतं. हा, तुला माहितीये आंघोळ कोण घालते? कोण? बाळाची आजी. आई चांगलं चोळून वळून आंघोळ घालतात बघ त्याला. ठीक आहे, त्याचीच कपडे घेऊन निघाली मी. ते सगळं चांगलं आहे, पण मला ना तुला एक गोष्ट सांगायची होती. काय? आपल्या बाळाला रोज काजळ तीट करत जा बर का. अगं ते तर रोज करतोच की आपण आंघोळ झाल्यावर. नाही नाही नाही, बाळाची रोज दृष्ट बी काढत जा बाया. म्हणजे आता काय आहे रुपाले, असं बोलू नये आपण, पण मला ना बाळाची लईच काळजी वाटते ग. आता दृष्ट लावणारी लोकच आपल्या घरात आहे म्हणलं, आता काय करायचं ना. घरात कोण? तुला माहित नाही वाटतं? तू बघितलं नाहीस का? अपर्णा. कशी बघत होती ती तुझ्या बाळाकडं. हा, मला शंका होतीच तिच्यावर. मी नाही देणार माझ्या बाळाला तिच्याकडे अजिबात. अगं काय नाही, आपली आपण काळजी घ्यायची. तुला सांगते, तुला काल बी तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवून ती तुझ्या बाळाला जवळ घेऊन बसणार होती. काय? हा, मग आता तू हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बाळ घरात एकटं राहील ना, मग त्याला ती अशी जवळ घेऊन बसणार होती, माहितीये का? नाही नाही, मी नाही देणार माझ्या बाळाला अजिबात तिच्याकडं. द्यायचं तर सोडच, पण तिला आजूबाजूला फिरकू बी द्यायचं नाही. त्या आप्पीची सावली बाळावर पडली नाही पाहिजे रुपाले.
तान्या बाळाला ना लगेच नजर लागते ग, काय बी होऊ शकतो बाळाला हा मग काय. त्याच्यामुळं तू अजाबात माग हटायचं नाही काय. नाही नाही, मी माझ्या बाळाच्या आजूबाजूला अपर्णाला फिरकूनच नाही देणार. हा, बाळाची आंघोळ झाली असेल ना माझ्या, मी कपडे देऊन येते. हा, दे. अप्पे, आता बघ तुझी मी काय अवस्था करते ते. या तुझ्या स्वतःच्याच घरात तुझं स्वतःचं बाळ असून सुद्धा मी तुला घेऊ देते का बघच. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजील पाणी.